सध्या देशात जे वातावरण आपल्याला दिसते ते फक्त एखाद्या कायद्यामुळे नाही तर अनेक वर्ष साठलेल्या भावना, असुरक्षितता आणि दुर्लक्ष यांचा स्फोट आहे. आणि त्यांचा केंद्रबिंदू ठरला UGC ॲक्ट अंतर्गत 2026 मध्ये लागू केलेले नवीन प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन नियम, ज्यामुळे आज ब्राह्मण, बनिया, राजपूत आणि एकूणच जनरल कॅटेगरी समाज मोदी सरकारवरती उघडपणे नाराज झालेला दिसतोय. कारण या समाजाला असं वाटतंय की हे नियम भेदभाव थांबविण्यासाठी आहेत असं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात ते एकतर्फी आहेत. सामान्य विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षकांसाठी कुठलं स्पष्ट संरक्षण देत नाहीत. उलट इक्विटी कमिटी, इक्विटी ऑपॉर्च्युनिटी सेल, इक्विटी स्क्वॉड अशा रचनांमुळे कॅम्पसमध्ये संशयाचं आणि भीतीचं वातावरण, आरोपाचं वातावरण होऊ शकतं, जिथे कोणतीही तक्रार ती खरी असो वा खोटी आधी आरोपी ठरवते आणि नंतर चौकशी करते. आणि हा सर्वात मोठा आक्षेप असा आहे की अंतिम नियमातून खोट्या तक्रारीवर दंड ही तरतूद त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे सामान्य समाजात अशी भावना निर्माण झाली आहे की आम्ही आधीच आरक्षणाबाहेर स्पर्धेत जास्त दडपलेले आणि आता कायद्याने असुरक्षित. याच भावनेतून आज अनेक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य संघटना, विद्यार्थी गट, सामाजिक संघटना एकत्र येऊन 1 तारखेला देशभर आंदोलनाची घोषणा करत आहेत. काही ठिकाणी UGC कार्यालयासमोर निदर्शने, काही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन, तर काही ठिकाणी शांत मोर्चे काढण्याची तयारी सुरू आहे. आणि हा राग फक्त शिक्षणापुरता मर्यादित नाही आहे, कारण या समाजाने अनेक वर्ष मोदी सरकारला नैसर्गिक पाठिंबा दिला होता. पण आता त्यांनाच असं वाटतंय की आम्हाला गृहीत धरलं जात आहे, आमच्या प्रश्नांवर ऐकून घेतलं जात नाही आहे. म्हणूनच हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील बनला आहे. सरकारकडून हे सांगितलं जाते की नियमांचा गैरवापर होऊ दिला जाणार नाही, सर्वांसाठी समानता आहे आणि भेदभाव रोखणं हे गरजेचं आहे. पण जमिनीवर विश्वासाचा प्रश्न उभा राहिला आहे की कारण कायदा जर संरक्षण देण्याऐवजी भीती निर्माण करत असेल तर तो उद्देश हरवतो. सोशल मीडियावरती #UGC रोल बॅक, #नो रिझर्वेशन डिस्क्रिमिनेशन, #सेव्ह जनरल कॅटेगरी असे ट्रेंड सध्या दाखवत आहेत की सामान्य समाजात नाराजी खोलवर गेलेली आहे. आणि म्हणूनच आजचा प्रश्न असा नाही का भेदभाव रोखायचा नाही का, की तो नक्कीच रोखला पाहिजे. पण प्रश्न असा आहे की न्याय एकतर्फी असू शकतो का, कायदा संशयावर उभा राहू शकतो का, आणि शिक्षण व्यवस्थेत समानता आणताना नवीन विभागणी निर्माण होणार नाही ना. हा संघर्ष जर सरकारने संवाद, स्पष्टता आणि संतुलनाने हाताळला नाही तर 1 फेब्रुवारीला आंदोलन ही फक्त सुरुवात ठरू शकते. कारण हा आवाज रस्त्यावरचा नाही तर तो मनातला आहे, आणि मनातला आवाज दाबला गेला तर तो जास्त जोरात परत येतो. हाच विषय, हा आजचा विषय पक्षाचा विषय नाही आहे ना, जातीचा विषय नाही आहे. डिजिटल केसरी स्पष्टपणे सांगतोय की तर लोकशाहीतील विश्वासाचा आहे, आणि जिथे विश्वास डळमळतो तिथे सत्तेलाही थांबून ऐकावं लागतं. डिजिटल केसरीचं स्पष्ट मत आहे की भेदभावाविरोधात लढणं गरजेचं आहे आणि कोणताही समाज, वर्ग किंवा विद्यार्थी अन्याय सहन करू नये. पण त्याच वेळी कायदा संतुलित, पारदर्शक आणि सर्वांना सुरक्षित वाटेल असं असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण न्यायाची भावना एकतर्फी वाटली तर ती समाजात दरी निर्माण करू शकते. म्हणूनच हा विषय संघर्षाचा नाही आहे तर संवादाचा आहे, सुधारण्याचा आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने शिक्षण आणि लोकशाही दोन्ही मजबूत होतील. हा विषय कोणाच्या विरोधात नाही आहे, हा विषय कोणाच्या बाजूनेही नाही आहे. हा विषय आहे न्याय, समतोल आणि विश्वासाचा. तुमचं मत वेगळं असू शकतं का, आणि ते असायलाच हवं. पण ते मत ऐकलं गेलं पाहिजे, दाबलं गेलं नाही पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आपलं मत सभ्य शब्दात मांडा आणि डिजिटल केसरीसोबत जोडलेलं रहा. तत्पूर्वी धन्यवाद. पुन्हा भेटूयात नव्या अपडेटसह.